आजच्या 5व्या रचनेमध्ये हे 3 मौल्यवान पाहुणे खरं तर या मंचावरती आलेत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करून आता नेक्स्ट मॅचकडे आपण वळूयात. सेकंड राऊंडला होती सुरुवात. गोळवली विरुद्ध मात्रडी 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि थेट वळूयात कॉम्बॉक्सच्या दिशेने. ऐकूयात नितीनजी काळन सरांचा आवाज. थँक्यू. यानंतर मॅच पाहायला मिळेल कोळेगाव 40+ विरुद्ध निर्जे 40+. देवानंद पाटील कुठे जाऊ नका. कोळेगाव आणि निर्जे 40+ अशी पुढची मॅच आहे. कोळेगाव आणि निर्जे बघा एकत्र सराव करत असतात आणि आता एकमेकांच्या विरोधात त्यांना खेळायचे. पुढच्या मॅच मध्ये मटाठी संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. ती गोलवली 40+ संघाला सलामी जोडी नंदू आणि विनोद गायकर ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज आशीर्वाद. आणि जर मटाठी संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचला तर विकी पाटील यांच्याकडे एक बकरा 40+ मटाठी संघाला दिला जाईल जर संघ फायनल मध्ये पोहोचला तर. अरविंद म्हात्रे आणि शाहू पाटील बघा काहीतरी चर्चा करतायत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. कदाचित या स्पर्धेबद्दल चर्चा करतात की उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि चर्चा करता करता सध्या तरी खाद्यपानी सुरू आहे, कारण लेट नाईट सुरू आहे आणि अंपायरिंग करणं म्हटलं गेलं तर सोपं नसतं. प्रत्येक डिसिजन ही कसोटीने द्यावी लागतात आणि सध्या तरी मग जास्त माइंड शार्पली चालावं म्हणून आपण बादाम खात असतो, परंतु आता याचे सध्या तरी द्राक्षांचा या ठिकाणी स्वाद घेतात. त्यांचंही करूयात आपण सहर्ष स्वागत. कारण अंपायरिंग म्हटली गेली ना तर भरपूर सारे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नातलं उत्तर आपल्याला समोरच्याला द्यावं लागतं. मग त्याच्यासाठी पोटी भरलेलं गरजेचं. मग शाहू मामा त्यांच्यासोबत चर्चा करता करता त्याचंही खाद्यपान या ठिकाणी करतात. सुंदरी स्पर्धा या स्पर्धेचा आजचा 5वा डे नाईटचा फॉर्मॅट सध्या तरी तुम्ही बघत आहात आणि खेळाडूंना विनंती करेन की खेळाडू कक्षामध्येच बसावी अशी मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे. तुमच्यासाठी ज्या चेअर ठेवल्यात काहीशा चेअर असतील त्यांच्यावरती तुम्ही बसा, परंतु स्टेजच्या तुमच्या खेळाडू कक्षाच्या खाली बसू नका ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ही गुलाबी थंडी तुम्हाला खरं तर ह्या स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी अजूनही चांगलं प्रयत्न करते, कारण ह्या गुलाबी थंडीमध्ये तुम्ही या सामन्याला आता भेट देणार आहोत जिथे गोळवली 40+ आणि म्हाताडी 40+ या 2 टीममध्ये ही लढत पाहायला मिळेल. आणि आमच्यासमोर कॉम्बॉक्समध्ये खरं तर उपस्थित आहेत आमच्या जोडीला नितीनजी काळन सर. नाही आता सागर फराड सुद्धा जोडले गेले ना त्यांच्याबरोबर. त्रिमूर्ती ब्रदर्स. पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट आणि फलंदाज आपण पाहतोय नंदू रनआउट, ज्याने पहिल्या मॅच मध्ये धावा बनवलं होतं. या मॅच मध्ये तो 0वरती बाद. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये खातही खुळू दिलं नाही टीम गोळवली 40+ला आणि रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे सांघिक खात्यामध्ये आशीर्वादच्या. आणि क्षेत्ररक्षकाने पहिल्याच बॉलवरती आशीर्वाद दिला आपल्या टीमला, अर्थातच गोळवली संघाचा पहिला फलंदाज नंदूबाद. जीवन पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी माटाडी संघाला 3000 रुपये. कुणाल जीवन पाटील माटाडीचे. सचिन गायकर यांचे आगमन झाले गोलोलीचे, त्यांना विनंती असेल या आपले हार्दिक स्वागत. गोलोली संघाचे खंदे समर्थक सचिनजी गायकर. पहिल्याच बॉलवरती भाग्येश गरज होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल. आता 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी हनुमान आलेत बॅटिंग करण्यासाठी. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे. ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे कारण की पहिला फलंदाज रनआउट झालाय आणि अखेर 2 धावेने खातं उघडला तर ते फलंदाज विनोदचं. आता याच प्रेझेन्स ऑफ माइंडने चालावं लागेल, कारण पहिला फलंदाज लवकर बाद झालाय आणि पहिला फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्पेशली जो दडपण असतो ना तो दडपण नो डाऊट पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर जरूर राहतो, परंतु आता या सिच्युएशनला हँडल करत असताना सध्या तरी विनोद आणि हनुमान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोळवली 40+ला टिकवणं गरजेची आहे. परंतु आशीर्वाद चांगलं काम करतोय कारण पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर धावा 2. नेक्स्ट बॉल फ्लाईट दिली होती. फ्लाईट दिल्यानंतर बघितलं गेलं तर अगदी जी गती होती ती कमी गती या ठिकाणी ठेवण्यात आली. हा पहा ॲक्शन रिप्ले. असं वाटलं फ्लाईट दिली फुल टॉस बॉल येईल, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि दुहेरीनंतरचा हा सेकंड डॉट बॉल. भाग्येश, आताच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे आणि तो आशीर्वादकडे पाहायला मिळतोय आपल्याला. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे.
त्याच्याकडे वेग आहे आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी भागेश आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. पुढचा बॉल सन्मान दिलाय, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जाईल. चांगली फिल्डिंग आणि चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये आता पाहायला मिळते. माटाडी 40+ संघ थोडस चार्जअप दिसतोय भागेश या मॅच मध्ये. आणि कॉन्सन्ट्रेशन आहे, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कराल तेव्हा तेव्हा क्रिटिकल असलेल्या गोष्टी तुम्ही फेस जात असताना सोप्या कराल आणि त्याच गोष्टी सोप्या केल्यात आशीर्वादनं. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, चिंचन पंचांकडे पाहिलं जातं. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. सचिन कडू आपण पाहतोय हाही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. फॉलो केलं होतं, परंतु फॉलो करत असताना बॅट अँड बॉलचा कनेक्शन नव्हता. टप्पा निर्धारित ऑफ स्टंपची जी लाईन आहे तिच्या आतमधून आला, त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचा इशारा दिला नाही कडू सरांनी. पुढचा बॉल कव्हर्सला क्षेत्ररक्षक कारुराम पाटील कडनं झेल ड्रॉप झालाय. विनोद गायकर यांचं जीवदान मिळालं. विनोद गायकरला बघा सोपा झेल होता. आता नाईट स्पर्धा आहे, ज्यावेळी मंगेशने मगाशी उल्लेख केला की नाईट स्पर्धा आम्ही पहिल्यांदाच खेळतोय आणि त्यामुळे खेळाडूंनी थोडासा दबाव पाहायला मिळतो. खूप चांगला उल्लेख केला होता मंगेशने. नाही झेल फारसा कठीण नव्हता, मात्र नाईट स्पर्धा आहे. लेजंड क्रिकेटर तिथे कारुराम पाटील होते आणि त्यांच्याकडनं हा झेल ड्रॉप झालाय. 2 धावाही मिळाल्यात. मात्र भाग्यशी उल्लेख करेल की पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्यात आणि 1 विकेट गेले. काय सांगशील? नाही, चान्सेस असतात, कारण तुमचा बॉलर जर चांगला प्रयत्न करतोय तर तुम्हाला ॲज अ फिल्डर म्हणून त्याच्या प्रयत्नांना यश कसं मिळेल या गोष्टीचा विचार करावा लागतो. पहिलं षटक जरूर कमबॅकचं राहिलं आहे, परंतु जर विकेट आली असती तर अजून कमबॅक झाला असता, अजूनही प्रेशर वाढला असता. आणि 5 ओव्हरची स्पेशली जेव्हा सर मॅच असते ना, तेव्हा एखादं षटक असं असतं की जे कमबॅकेचं असतं, दुसरं षटक त्याच्यामध्ये मागडंही तुम्ही बघत असता. परंतु हा लिमिटेड एडिशनचा सामना आहे, 4 ओव्हरचा सामना आहे आणि स्पेशली पॉवर प्लेचं षटक जरूर संपलं आहे. परंतु ही विकेट जर आली असती तर अजूनही दबाव टाकू शकला असता माताडी 40+. परंतु आता पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. 4 धावा टीमच्या टोटलमध्ये, 1 विकेट गमावला गेलाय आणि आता आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये मंगेश, जिथे 5 फिल्डर तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. नाही मंगेश स्वतः कॅप्टन सुद्धा आहेत. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला थोडंसं फास्ट घ्या माटाडी टीम. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. कोळेगाव विरुद्ध निजे 40+, दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. सध्या तरी आपला व्यासपीठ हा कव्हर केला जातोय. थोडंसं विष्णू रूप धारण करत असताना एजे आपले, कारण त्यांचं वर्क आता संपलंय, परंतु आता सध्या तरी ते आराम करतात, कारण नेक्स्ट मॅचमध्ये त्यांना अंपायरिंग जरूर करायचे. अकूट टप्प्याचा बॉल होता, डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला होता, थोडेसे मागे गेले आणि शेवटच्या मोमेंटला भागेश ते थोडेसे मागे गेले. थ्रोफिकी चांगली आहे, पंच काही इशारा करतात. 1 शॉर्ट रन बघा. बॅट कुठे ग्राउंडिंग केले, पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग केली नाहीये, हे पंच सांगतायत हनुमानला. आता या सिच्युएशनला आपण असं म्हणू शकतो की कडकी में आटा गेला, कारण आधीच तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि तुम्ही अशा चुका करताय. तुमच्याकडे संधी आहे आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला उचलायला, संधीचं सोनं तुम्हाला करायला हवं. ही चालून आलेली संधी, परंतु बॅट लाईनच्या आतमध्ये जो ड्रॅग केली नाही त्या अनुमानाने पंचांनी बघितलं आणि 1 धाव शॉट असं घोषित केलं. म्हणजे धावा फक्त 6. 5 धावा, 4 होत्या, त्यानंतर 1 सिंगल, 5 आणि 1 शॉर्ट रन आहे. अचूक लक्ष आहे मनोज पवार यांचं. अकूट टप्प्याचा बॉल होता, पुन्हा त्या दिशेने खेळायचा होता. पुन्हा तोच क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतो डीप मधनं. एकदा पूर्ण आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे. 2 धावा आता वेगाने पूर्ण केल्या. आता रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली आणि मला तर वाटतं आता एक्झॅक्टली बॅट बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये ग्राउंडिंग केले, त्यामुळे 2 धावा मिळतील. धावा झाल्या 7. एखादी चुकी असते तर चुकीला जेव्हा आपण रिकव्हर करतो, वैभव पाटील यांच्याकडनं पारितोषिक अलाउन्स आम्ही या ठिकाणी करत आहोत की माताडीच्या कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना देण्यात येईल. आणि कुणाल पाटील यांच्याकडनं सुद्धा 3,000 रुपये, म्हणजे एका हॅट्रिकला जवळजवळ भागेश 8,000 रुपये मिळतील. कुणाल जीवन पाटील यांच्याकडनं सुद्धा ते पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकला 3,000. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीये, थोडेसे जास्त शफल झालेत. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय माटाडी 40+. आपण हनुमानकडनं हेच प्रयत्न बघितले की अकूट टप्पाचा बॉल सातत्याने ते मागे खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु आताचा 3रा बॉल आहे, ज्या 3ऱ्या बॉलमध्ये त्यांनी लाईन मिस केली. माटाडी संघ सुद्धा चांगला आहे, कारण या सीझन मध्ये या संघाने हा फटका चांगला आहे. फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय संघर्षमय चौकार. कारण सातत्याने अखूट टप्प्याचे बॉल येतात, एखादा
बॉल जर बॅटवरती मिडल केला तर जो दबाव वाढलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये मंगेशने दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे, त्या दबावाला कुठेतरी बाजूला काढू. दुसऱ्यांदा हा प्रयत्न सक्सेसफुल रित्या अटेम्प्ट करत असताना याच्या अगोदर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. तिथे 1 धाव शॉट आली, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर चौथ्या बॉलवरती चौकार आल्यानंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11. याच माटाडी संघाने यावर्षी चिकनगर संघालाही पराभूत केलं होतं सप्रा मैदानावरती. इथे चेंडू हवेत आहे, स्वतः यष्टीरक्षक झेल खाली येत आहेत, चूक होणार नाहीये, फलंदाज बाद होईल. हनुमानच्या स्वरूपात लागणारा दुसरा धक्का 11 या धावसंख्येवरती गोलवली 40+ संघाला. गेट गोलंदाजी करत असताना चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. 11 वरती दुसरा धक्का लागलाय, मैदानाच्या आतमध्ये चौकाराचं उत्तर दिलं पुढच्याच बॉलवरती गोलंदाज मंगेशने. जास्त डॉट बॉलचा रेशो पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आलाय, त्याच्यामुळे जो आमचा स्टॉप वॉच आम्ही ऑन केलेला आहे त्याच्यामध्ये 8 मिनिटं आणि 5 सेकंद सध्या तरी घेतलेले आहेत जेव्हा विकेट गेली. म्हणजेच जी वेळ 10 मिनिटाची दिली होती त्या 10 मिनिटाच्या अगोदर हे षटक कदाचित संपन्न होईल. परंतु ही मॅनेजमेंट कमिटीसाठी चांगली बाब आहे, परंतु चांगली बाब टीम गोळवली 40+ संघासाठी नसेल, कारण आतापर्यंत 11 धावा बनवत असताना 2 गडी बाद झाल्यात. आता आलाय नवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितू, ज्याला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मान दिला. पुढचा बॉल मिडॉपला क्षेत्ररक्षक, मला वाटतं लक्ष नाहीये मिडॉपच्या क्षेत्ररक्षकाचा. आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डिंग चांगली झाली, मात्र 2 धावा जितूच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात. बघायचं आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. जितू बघा अर्ध्या क्रीज मध्ये गेले होते जवळजवळ. विनोद गायकर काय करतायत. 2 षटकाचा खेळ संपलाय, 13 वरती 2 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. तुम्ही पाहतायत जय गावदेवी क्रिकेट संघ शिडून बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 संपूर्ण आमचं शिडून 40+ व ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. उद्या आणि या स्पर्धेची शेवटची रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. आजची रात्र काही वेगळीच आहे, कारण होळीचा आजचा शुभ दिवस. होळीला आपण अग्नी लावली. खरं तर दुःख, दारिद्र्य आणि नैराश्य हे दूर करण्यासाठी आपण होळीला अग्नी लावत असतो, आणि त्या होळीशी संबंधित असे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्या साऱ्या गोष्टी आपल्याला आधीच्या पूर्वजांनी सांगितल्या आहेत, आणि या गोष्टी आपल्याला मानतच चालावं लागतं. कारण जी परंपरा आहे, जी हिंदू संस्कृती आहे आणि हिंदूंच्या सणांमधली असलेली जी पारंपरिक गोष्टी आहेत ना, त्या पारंपरिक गोष्टी आपण आतापर्यंत मानत आलेलो आहोत. आणि आजची सेकंड लास्ट नाईट उद्याच्या दिवसामध्ये मित्रांनो पाहायला विसरू नका या क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा. उद्याच्या दिवसामध्ये निखिल यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या अगोदर आपण खाडी चषक मध्ये पाहिलं होतं लाईव्ह ऑर्केस्ट्रा, आणि त्यानंतर आता नाईट स्पर्धेमध्ये ते डे मध्ये पाहिलं होतं आपण, मात्र नाईट स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच लाईव्ह ऑर्केस्ट्रा आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळते. खाडीला आशिष मात्रे यांचा आपण ऑर्केस्ट्रा पाहिला होता. 13 वरती 2 विकेट आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल थोडेसे शफल झाले होते, 1 धाव इथे मिळाले विनोद गायकरच्या खात्यामध्ये. सध्या तरी डगआउट सॅटिस्फाईड नाही आहेत, कारण गोळवली 40+ खेळाडू डगआउटमध्ये बसल्यात. 2 ओव्हरमध्ये स्पेशली पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं, ते पॉवर पॅक राहिलं, जिथे गोलंदाज आशीर्वाद पाहायला मिळाला, ज्याने फक्त 4 धावा खर्च केल्या, 1 गडी त्याने बाद केला गेला. परंतु त्यानंतर सुद्धा तो बॅट पॅच आहे ना, तो बॅट पॅच अजूनही कंट्रोल करू शकली नाही गोळवली 40+, कारण 2.1 षटकाचा खेळ संपलाय. फक्त 14 धावा आहेत टीमच्या टोटलमध्ये. जितूला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल मॅच मध्ये. बॅकफुटला गेले, पंच करायचा होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. 14 वरती 2 अशी परिस्थिती आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. माटाडी संघ थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. नेक्स्ट मॅच निर्जे 40+ आणि कोळेगाव 40+ दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेच टॉस साठी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आतापर्यंत 14 बॉलमध्ये 5 डॉट फेस केल्यात. कुलवर टपाचा बॉल चांगला बॉल होता, परंतु त्याला ड्राईव्ह केला ऑन साईडला मिड विकेटला. फिल्डर खूपच वेगाने एक सिंगल झाली कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी, तीही थोडीशी चुकीची आली. पडल्यानंतर बॉलला बघितलं होतं त्या फिल्डरने, परंतु उचलल्यानंतर बॉलला परफेक्टली नॉन स्ट्रायकिंगवरती ते फेकू शकले नाही. आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करत असताना जितूच्या खात्यामध्ये धावा 2, टीमच्या टोटलमध्ये 2 गडी बाद धावा 16. नाही, धावा येत नाहीये, धावांसाठी संघर्ष करावा लागतो. मात्र कावराम पाटील यांचं बॅकअप बघा किती चांगलं होतं. अन्यथा अजून काही एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या भागेश. आणि हा अनुभव असतो, लेजंड क्रिकेटर जे तुमच्या ज्यावेळी टीममध्ये असतात त्यांच्या सोबत तुम्हाला खेळण्याचा एक आनंद वेगळा असतो. हा स्लोअर चेंडू होता, मात्र यष्टीरक्षकाला पायामध्ये थोडासा क्रॅम्प आलाय मला वाटतं. एक सिंगल मिळाली लेग बाईच्या स्वरूपात. सिंगल डबलने धावसंख्या आपण पाहिली तर
17 वरती पोहोचले. अजूनही इथून 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भागेश काय सांगशील, काय टार्गेट पाहतोय तू या मॅच मध्ये? प्रेडिक्शन क्रिकेटमध्ये म्हटलं गेलं तर आपण प्रॉपरली प्युअरली प्रेडिक्शन तर देऊ शकत नाही, परंतु मी तर असंच म्हणेन की गोळवली संघाने ॲटलिस्ट जर 30पेक्षा जास्त धावा जर बनवल्या ना तर एक डिफेंड करण्यासाठी चांगला टोटल उभा राहू शकतो. पुढचा बॉल. विनोदचे प्रयत्न तेच सुरू आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळाली आहे. थ्रोफेकी चांगली आहे. बिंदासला बॉल मिळाला नाही बघा, हरकत नाही. 2 धावा इथे मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकले. ती 19 तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा 19 आहेत, परंतु मागच्या मॅचमध्ये सुद्धा 12 मध्ये 19 बनवायच्या होत्या आणि त्या रोखल्या खरं तर कोळेगाव या संघाने, आणि तोच कोळेगाव संघ तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये. 4 बॉल 3 ची मॅच त्यांनी जिंकली. कव्हरच्या वरून पाठवलाय मात्र क्षेत्ररक्षक मंगेश बघा किती वेगाने आलेत. दोनच मिळालेत. धावसंख्या 21. 3 षटकाचा केस संपले. 7.00 ची सरासरी मेंटेन ठेवली. टॉस साठी यायचे निर्जे 40+ कॅप्टन आणि कोळेगावचे कॅप्टन. निर्जे 40+, कोळेगाव 40+, घारिवली सर्व टीम्स एकत्रच प्रॅक्टिस करतात. मात्र आता एकमेकांच्या विरोधात त्यांना खेळायचे. त्यामुळे चला दोन्ही कॅप्टन या लवकरात लवकर. निर्जे 40+ आणि कोळेगाव दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस साठी. 3 षटकाचा खेळ संपला. धावा आहेत 21. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये येऊन राहा, कारण 1:13 झालेले आहेत आणि उद्या धुळीवंदन आहे. सगळीजण म्हणजे आजच धुळीवंदन आहे, परंतु आपण वेळेनुसार जर काल निर्णय जर बघितलं तर तारीख बदलते ही आपण बघितली असेल, ती म्हणजेच 5:15 ते 6 वाजता, पण तो कॅलेंडरनुसार ती फक्त तारीख बदलते, वेळ बदलत नाही. त्याच्यामुळे धुळीवंदन आजच्या दिवसामध्ये आहे. आपण उद्याच्या दिवसामध्ये ही म्हणू शकलो असं, पण तो आजच्या दिवसामध्ये 12 वाजून गेलेले आहेत. सो आपण ज्या वेळेनुसार आज चालायला हवं होतं त्या वेळेनुसार आपण चाललो नाही, कारण पहिला सामना हा थोडासा उशिरा आपण या ठिकाणी बघितला. सो विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी फॉर नेक्स्ट टॉस. निहाल गोलंदाजी करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये अभय उर्फ बाल्या. अभय येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये. चला स्पीडअप करा. 3 षटकासाठी तुम्ही बरोबर 14 मिनिटाचा वेळ घेतलाय. अभयचा पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. जितूच्या बॅट मधून आलाय सिक्सर. काय सुपर टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. यॉर्कर बॉल होता तो. यॉर्कर बॉल थोडीशी पुढे जाऊन बॅकफुटला बॅट आणली आणि त्याच्यानंतर पिच परफेक्टली बनवत असताना, आणि नितीन सर आपण जी चर्चा करत होतो ना की गोळवली 40+ संघाला 30पेक्षा जास्त किंवा निदान 30 धावा हा टोटल डिफेंड करण्यासाठी एक उपयुक्त राहील, आणि सध्या तरी त्याच टोटलपर्यंत पहिल्याच बॉलपासून प्रयत्न आहेत पोचण्याचा फलंदाज जितूचा. नक्कीच पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि जितूकडे टॅलेंट आहे. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट ते खेळलेले आहेत. त्यांचे बंधुराज तानाजी वगैरे यांचेही नाव भरपूर चर्चेत राहिलेलं आहे. त्यामुळे 27 वरती 2 विकेट. इथून 5 बॉल जर मैदानात थांबला जितू तर मला असं वाटतं 35-40 धावा या मॅचमध्ये होतील. त्या जर खरं तर टोटलपर्यंत हा संघ गोळवली संघ पोहोचला ना तर मी तर म्हणेन की ह्या मॅचमध्ये ही संघर्ष सेम पाहायला मिळेल जसा कोळेगाव आणि वाकळणमध्ये पाहायला मिळाला, कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांमध्ये तेवढीच ताकद आहे, तेवढंच पोटेन्शियल आहे, आणि पहिलं पोटेन्शियल या ठिकाणी दाखवत असताना जितू षटकार आला जितूच्या बॅटमधून. नाही नक्कीच. पुढचा बॉल हा दबाव असतो. षटकार आल्यानंतर हा वाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले. 1 धावसंख्या पुढे सरकली ती 28 वरती. चला टॉस साठी लगेचच या. निर्जे 40+ आणि कोळेगाव 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे सहकार्य करायचे. हलक्या हाताने खेळत आहे. शेवटच्या मोमेंटला शॉट चेक केला. जितूने सांगितलं बघा 2 धावा होतील तुला जायचे. त्याच वेगाने विनोद गायकर सुद्धा धावलेले 2 धावा मिळाल्या. ज्या स्कोरचा उल्लेख करत होते आमचे सहकारी समालोचक मित्र भागेश 30-35 तर ऑलरेडी झालेत. अजूनही 4 बॉल भागेश शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये आता
जरूर 8 किंवा 10 धावा जरी आल्या ना तरी एक चांगलाच फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा राहील. कारण आतापर्यंत संघर्ष करत होता संघ गोळवली. 3 ओव्हरमध्ये जास्त धावा नव्हत्या, परंतु पहिल्याच बॉलवरती जिथे सिक्सर आला ना तिथे चांगल्या धाव पलकापर्यंत पुढे सरकू लागला संघ गोळवली. 30 धावा धापल कधी लागले. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अभयला कमबॅक करावं लागेल. अभयला पहिल्याच बॉलवरती षटकार लागला. इथे जितू स्वतःवरती नाराज आहे कारण की चेंडूची गती अभयने थोडीशी कमी केली आहे. डॉट बॉल. या पेस व्हेरिएशन पेक्षा त्यांची जी बॉलिंग ॲक्शन आहे ना ती इंटरेस्टिंग आहे. कारण थोडासा पावलांचा मुवमेंट ते पकडत असतात. बॅट्समनची फुटवर्क कशा पद्धतीने बॅट्समनचा फुटवर्क काय आहे ते चेक करत असतात. त्याच्यानंतर ते बॉल रिलीज करत असतात. आता ऑफस्टम्पच्या बाहेर या ओव्हरमधला कदाचित दुसरा व्हाईट बॉल असावा. एक्झॅक्टली पंच तेच सांगतात की हा व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या 31 वर. काय वाटतं सध्या तरी आता 3 बॉल बाकी आहेत. या 3 बॉलमध्ये तुमच्या माइंडमध्ये काय आकडा की किती धाव पलकापर्यंत पोहोचेल संघ गोळवली? नाही, जितू जर मैदानात येतं असं वाटतं 40 पर्यंत पोहोचेल. कारण की जितू असा बॅटर आहे त्याच्या बॅटमध्ये एखादा चौकार एखादा षटकार येईल असं वाटतंय या ओव्हरमध्ये. कारण पहिल्याच बॉलवरती त्यांनी षटकार ठोकलं होतं अभय या गोलंदाजाला. पुढचा बॉल राईट राऊंड द विकेट. पुन्हा चेंडूची गती कमी केली आहे. स्लोअर 1 चेंडू उपयोगी पडतात या मॅच मध्ये. या इनिंग मध्ये आतापर्यंत 7 बॉल डॉट आलेत भागेश. स्लोवर 1 इज अ बेस्ट वेपन. आणि जे डॉट बॉल आल्यात ना ते डॉट बॉल सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये भरपूर आले होते, परंतु या ओव्हरमध्ये सुद्धा आता दुसरा डॉट बॉल जेणेकरून दुसरे व्हाईट बॉल सुद्धा आहेत 2. स्वीपचा फटका खूप चांगला आहे. फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय सुंदर फटका. बॉलची फक्त गती ओळखली गेली. माहिती आहे की बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर येतात, त्याच्यामुळे आता वेट केलं. वेट अँड वॉच क्रिकेट. आणि असं म्हणतो ना की ताकदीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ असते. तेच आपल्याला पाहायला मिळालं. स्वीपचा अंदाज बॉलला पाठवलं जिथे क्षेत्ररक्षक नव्हता, पूर्णपणे वॅकंड एरिया होता. त्या वॅकंड एरियामधून ग्राउंडिंग हा स्ट्रोक, बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. आणि या चौकाराने आता धावपलकावरचं जे सिच्युएशन होतं ते क्रिएट होत असताना, चेंज होत असताना आणि धावपलकावरती आता धावा 35. नाही, एक बॉल अजूनही शिल्लक आहे. कोळेगावचे कॅप्टन इथे आलेले आहेत. निर्जे 40+ चे कॅप्टन आपण लगेचच या बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. अकुट टप्प्याचा बॉल होता. हाही चेंडू लॉंग लेगच्या दिशेने आपण पाहतोय. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. उपयुक्त चौकार आलाय. ज्या स्कोअरचा मी उल्लेख करत होता, मगाशीच मी उल्लेख केला होता की जितू जर मैदानात थांबले तर 40 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र 39 झाल्यात. मात्र 40चा तर टार्गेट चेस करायचं या मॅच मध्ये माठाडी 40+ संघाला. एकोणचाळीस झाले. 40 धावा चेस करायच्या तर या मॅच मध्ये आपण पाहतोय जितूने चांगली बॅटिंग केली. 16 धावांची उपयुक्त 16 नाही तर 20 धावांची इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली 10 बॉलमध्ये जितूच्या माध्यमातून. दोन्ही कॅप्टन आपण पाहतो इथे आलेले आहेत. भागेश आपण टॉस सुद्धा करणार आहोत. चेतन आम्हाला सांगतील. स्वप्नील गाठे सरांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभस्य आपण टॉस करूया. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 4 ओव्हरचीच मॅच आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. साहेबांच्या शुभास्य आपण टॉस करूया. हेड किंवा टेल तुम्हाला कॉल करायचे. 4 ओव्हरची मॅच असेल. हेड असा कॉल केलाय. टेल आलेलं आहे. कोळेगावने टॉस जिंकले. निलेश डिसिजन सांगतायत की पेंडिंग असेल. चला हरकत नाहीये. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. साहेबांनी विनंती असेल आपण सामना एन्जॉय करायचे व्यासपीठावरनं. खास आपली उपस्थिती या स्पर्धेला आज लाभली. पुढच्या मॅच मध्ये कोळेगाव 40+ संघ टॉस विने. डिसिजन त्यांचा थोडासा पेंडिंग आहे. लगेच आपण या मॅचला सुरुवात करणार जिथे 39 धावा गोलवली 40+ संघाने केल्या आणि 40 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. धन्यवाद. बरोबर 10.00च्या सरासरीने तर धावा करायच्या त्या मॅच मध्ये माठाडी 40+ संघाला. भागेश काय सांगशील? मी हाच तो उल्लेख करत होतो की जितू वगैरे जर मैदानात थांबला तर धावा बनतील आणि त्याने धावा बनवल्या 20. 39 त्यामुळे झाल्यात आणि 40चा आता पाठलाग करायचा या मॅच मध्ये.
खूप चांगला खेळला, कारण त्यालाही माहिती की 3 ओव्हरमध्ये धावा बनल्या नाहीत. 3 ओव्हरमध्ये थोडासा प्रेशराईज क्रिकेट होता, परंतु शेवटचे 6 बॉल मग तो कोणताही बॅट्समन असो तेव्हा तो प्रयत्नच करत असो की मोठे स्ट्रोक यावे, मोठ्या धावपलकावरती आपण पोचावं, मोठा धावसंख्येचा टार्गेट समोरच्या संघासमोर हा खरं तर उभा राहावा. आणि त्याच माइंड कॅल्क्युलेशनने जितो मैदानाच्या आतमध्ये थांबला. 2 बॉलवरती त्याला ॲडव्हान्टेज मिळालं गेलं. ॲडव्हान्टेज खरं तर मिळालं नाही तर त्यांनी मिळवलं गेलं, कारण एक स्वीपचा फटका, एक मागे खेळले फाईन लेगला, जिथे 2 चौकार आले, ज्या 8 धावा शेवटच्या 2 बॉलवरती बनल्या गेला, तेव्हाच हे टार्गेट आहे ते टार्गेट 40पर्यंत गेलं. जय गावदेवी क्रिकेट संघ शिरडून बी आयोजित स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक तुम्ही अनुभवत आहात आणि ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते गोळवली आणि त्यांच्या विरोधात संघ म्हातारडी. तर कुणाल जीवन पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आलंय. सलग 3 चौकार 2000 रुपये, सलग 3 षटकार 3000 रुपये. टीम माटाडी 40+ संघाटी पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतोय. विलास पाटील यांची संकल्पना आपण पाहतोय. सर्व 40+ 24 संघांना एकत्र आणण्याचं काम विलास पाटील यांनी संपूर्ण शेड्यूल 40+च्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि 40+ साठी सुद्धा खूप चांगलं पारितोषिक, 3 पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतात कॅश प्राईजच्या स्वरूपात. त्यानंतर ट्रॉफीज पाहायला मिळतात. त्यानंतर मालिकावीरसाठी फ्रीज पाहायला मिळते. बाकीच काय सांगशील, 40+च्या 24 संघांना ही संधी मिळाली. स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आपण पाहतो. आणि प्रथम क्रमांकासाठी 40+ साठी 90,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 45, तिसऱ्या क्रमांकासाठी 25, तब्बल 1 लाख रुपयाचं 1,60,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि मालिकावीरसाठी फ्रीज आपल्याला पाहायला मिळतोय. आपण भरपूर साऱ्या अशा स्पर्धा बघितल्या ज्याच्यामध्ये रेग्युलर संघांना खेळून 40+चा खरं तर विचार केला जातो, परंतु बहुतांश स्पर्धांमध्ये आपण 40+ खरं तर जे प्राईज आहे ना ते प्राईज खूप कमी बघितलं. म्हणजे काहीशा स्पर्धेमध्ये 30, काहीशा स्पर्धेमध्ये 20, 10 असं पारितोषिक असं. परंतु मी तर म्हणेन की रेग्युलर फॉर्मॅट खेळून 40+ मध्ये 90,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक देणं ही या विभागामध्ये पहिल्यांदाच घडतंय, आणि तेही मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी फ्रीज. नक्कीच. आणि 13,000 रुपये सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा आहे नाईट मधली. त्यामुळे आयोजकांचे कौतुक व्हायला व जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडून बी आमचे मचिंद्र पाटील असतील, चेतन दादा पाटील असतील. आणि बघा पहिलाच बॉल वेगवान तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजे 39 झाले होते, 40चं टार्गेट. एक ऊर्जा मिळाली इथून गोलवलीला. मंगेश गायकर आलेत पहिल्या षटकामध्ये. टीट फॉर टॅट, जशा तसं प्रत्युत्तर. नॉन स्ट्रायकिंगवरती आशीर्वाद आहे, कारण तो बॉलिंगवरती असताना फक्त 4 धावांचं त्यांनी षटक हाताळलं होतं, पण त्याच्यासमोर मंगेशसाठी सेकंड बॉल कट केलाय. वॉट अ शॉट, सुंदर फटका, परफेक्टली गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बॅटिंग करायचे त्यामुळे चौकार षटकार मारावे लागतील. कुणाल जीवन पाटील यांच्याकडे सलग 3 चौकार मारले तर 2,000 रुपये, सलग 3 षटकार मारले तर 3,000 रुपये. आणि जेव्हा जेव्हा निजे 40+ संघ खेळतो नक्कीच सुरेश पाळी सुद्धा सातत्याने सामना पाहत असतात. त्यांचे सहर्ष स्वागत नेहमीच. जे रेग्युलर असेल, जे 40+ असेल, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि प्रत्येक मॅच आवर्जून ते आणि त्यांचे संपूर्ण पाटील कुटुंबीय फॅमिलीतले माता भगिनी असतील, निजे गावातील सर्व सामना पाहतात. त्यांचे सहर्ष स्वागत. पुढचा बॉल फुलटॉस म्हणता येणार नाही. ब्लॉक हॉलचा वापर करण्यात आला होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक हनुमान थोडासा वेग घेत आहेत. 40 धावसंख्येचं लक्ष आहे. सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये 5 धावा, 4 धावा खर्च केल्या होत्या मागच्या इनिंगमध्ये आशीर्वादने, आणि तोच आशीर्वाद आता तुम्हाला पाहायला मिळेल ऑन द स्ट्राईक. लीडिंग ऑफ द फ्रंट नेहमी तो राहिलाय विथ द बॅट विथ द बॉल. त्याचं प्रदर्शन खूप चांगलं राहिलंय. आणि रेग्युलर 40+ फॉर्मॅटमध्ये फार्मात असताना हा खेळाडू आशीर्वाद ऑन द स्ट्राईक. थोडासा पुढे आला खेळण्यासाठी, स्वतःचा फॉलो थ्रू चेक केला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायांना एकजूट आणत असताना या बॉलला अडवलं गेलं गोलंदाज मंगेशने. आणि चौकारानंतर 2 एकेरी. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 6. 10.00 सरासरी धावा करायच्या. ऑलरेडी 4 बॉलमध्ये 6 आलेत, अजूनही 2 बॉलमध्ये 4 राहिले. सरासरी मेंटेन राहील. त्यामुळे 10 आल्या पहिल्या ओव्हरमध्ये, तर 18 बॉल 30 राहतील. मात्र बघायचे पुढचे 2 बॉल मंगेश राईट मोड द विकेट. क्लीन बॉल्ड, प्रॉपरली क्लीन. अगदी बॅकफुटला जात असताना इनसाइड आउट खेळायचा होता, परंतु बॅटचा स्विंग येण्या अगोदर बॉल स्विंग होत असताना अगदी यष्टांवरती फलंदाज होईल बाद. पडतील मैदानाच्या बाहेर मंगेश. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. बॅटचा स्विंग ओपन करण्या अगोदरच बॉलकडे जरूर जी बॉलची ग्रिपिंग होती ती ग्रिपिंग सुंदर पकडली गेली. त्यानंतर गती वाढवण्यात आली, थोडेसे पुढे आले, विचार केला पावलांचा, बघितलं गेलं, फॉलो केलं गेलं, आणि त्यानंतर चांगला बॉल पिच करत असताना इथनं विकेट क्रमांक पहिली मंगेश मैदानाच्या बाहेर. रस्त्यात काही गाड्या आहेत बघा, 4 व्हीलर तिथून जायचे, त्यामुळे 2 व्हीलर असतील ते रिमूव्ह करा. ज्यावेळी
दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये पहिल्यांदाच रेग्युलर फॉर्मॅटमधनं गोळवली संघ ज्यावेळी सुपर 4 मध्ये गेला होता त्यावेळी मंगेश गायकर यांची भूमिका भरपूर महत्त्वाची राहिली होती. आणि त्यानंतर त्याच वेळी भागेश तानाजी वगे यांच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप होती, म्हणजे त्यांनी 100पेक्षा जास्त धावा त्यावेळी त्या स्पर्धेत कुठल्या होत्या. आणि आय थिंक 4थ्या का 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी रेग्युलरमधनं गोळवली संघ त्या स्पर्धेत रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये मानकरी ठरला होता. आणि त्या हंगामामध्ये दीपक यांची सुद्धा गोलंदाजी ही प्रभावित राहिली होती. म्हणजेच गोळवली संघाच्या क्रिकेट करिअरमध्ये सध्या तरी 40+ मध्ये 2 खेळाडू खेळतात, परंतु रेग्युलरमधून दीपक याचाही प्रदर्शन खूप चांगला राहिला होता. तानाजी वगैरे ऍड झाले या टीममध्ये तर अजूनही संघ बलाढ्य होईल, कारण की चांगले बॅटर आहेत. नागपूरला गेले, कट केलाय, मात्र तिथे काय घडलंय बघा, फिल्डर कडनं झाली चूक. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू आता थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. प्लेसमेंट चांगली होती, गतीचा वापर केला, टप्पा ऑप्शनच्या हलकासा बाहेर होता, त्या टप्प्यावरती परफेक्टली बॅट फिरवली गेली. मिरिटमध्ये टप्पा थोडासा टॉस झाला, विकेट किपर कडे जरूर गेला असा, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन चांगलं. जिथे फिल्डरने केलेली चूक ती रिकवर करण्याची वेळ आली होती, तो बॉलकडे वळला जरूर, परंतु बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. आणि या चौकाराने जी सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन करायची आहे ना, त्या सरासरीपर्यंत पहिल्या षटकामध्ये पोहोचला गेलाय. तो म्हणजेच संघ बॅटिंग करत असताना आणि धावा चेस करत असताना माताडी 40+. परंतु याही गोष्टीचा विचार करावा लागेल की मागच्या मॅचमध्ये जसा कोळेगाव संघ आणि वाकळण संघ, जेव्हा वाकळण संघाला 47 चेस करायच्या होत्या तेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये सरासरी वाकळण संघ मेंटेन करत गेला. मग त्याच्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये जो कमबॅक झाला तो विलोभनीय होता. परंतु आता ही जी मेंटेन केलेली धावसंख्या आहे, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 10 बनवायचे आहेत, परंतु माताडी संघाला याही गोष्टीचा विचार करावा लागेल की 10पेक्षा चांगल्या धावा अजून आल्या तर अजूनही चांगलं होईल. नक्कीच शेवटच्या बॉलवरती चौकार आला, त्यावेळी 10 धावा आपण पाहतोय. आता दुसऱ्या षटक घेऊन येत आहेत गोलंदाज नंदू येत आहेत. नंदू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 30 रन्स या मॅच मध्ये करायचं. थोडंसं फास्ट घ्या गोलवली संघ, थोडंसं वेळ तुम्ही जास्त घेत आहे, त्यामुळे घाई करा. आपण नाईट स्पर्धा खेळतोय, हे गोष्टी महत्वाच्या आहेत. ऑन अ स्ट्राइक आशीर्वाद. सेकंड ओव्हरला झाली सुरुवात. गोलंदाज आहे नंदू. 40 धावा बनवायच्या होत्या आणि अजूनही 18 बॉलमध्ये बनवायच्या धावा 30. नंदू तयार. समोर आशीर्वाद. जागेवरती हा स्ट्रोक सिलेक्ट केला होता, परंतु फिल्डर या ठिकाणी होते जरूर, त्याने प्रयत्न केले. हाताला कदाचित थोडासा बॉल स्पर्श झाला असावा आणि स्पर्श झाल्यानंतर बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. तसा हर्ष खेळाडू कक्षामध्ये चौकार. नाही, पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यामुळे येणाऱ्या 5 बॉलमध्ये 6 आल्या तर पुन्हा 10 ची सरासरी मेंटेन ठेवेल आशीर्वाद आणि बिंदास ही जोडी. कारण की पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर एक ऊर्जा मिळते फलंदाजाला की येणारे 5 बॉलमध्ये सिंगल डबल जरी आल्या तरी आपण या 40 टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. हा आत्मविश्वास मिळतो आणि तो आता मिळेल या मॅचमध्ये आशीर्वादला. पहिली भागीदारी तर मेंटेन होऊ शकली नाही, परंतु आता आशीर्वाद आणि बिंदासमध्ये भागीदारी चांगली होतीये, कारण दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि मंगेशच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आला होता. म्हणजे तिन्ही खेळाडूच्या खात्यामध्ये चौकार आहे. टॉपेज आहे बॉल मध्ये, परंतु फिल्डर पासून दूर. एक सिंगल झाली, कंप्लीट पॉईंटचे फिल्डर बॉलला फील्ड करतात, परंतु दुसरीसाठी सुद्धा प्रवास केला. त्या प्रवासामध्ये सक्सेसफुलरित्या सक्सेस मिळत असताना या बॉलवरती धावा मिळवल्या त्या म्हणजेच 2 आणि 2ने टीम आता 15 या आकड्यावरती. बनवायच्या धावा 40, माफ करा 16 धावा टीमच्या टोटलमध्ये. माफ करा, अपडेटिंग थोडीशी लेट आले त्याच्यामुळे माफी आहे. 16 धावा टीमच्या टोटलमध्ये. ओव्हर द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, स्कूप केला गेला, पण तो फिल्डर आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिस्टेक झाली. आता या ठिकाणी मिस्टेक होतीये. जेव्हा धावसंख्येचा तुम्हाला बचाव करायचा असतो ना, तेव्हा त्या बचावात्मक खेळामध्ये बॉलर तुमचं चांगलं कार्य करत असेल ना, तर ॲज अ फिल्डर सुद्धा तुम्हाला कॉन्ट्रिब्युशन चांगलं द्यावंच लागतं. बॉल जरूर हवेमध्ये जास्त होता, बॉल फील्ड करण्यात अपयश आलं, परंतु तिथनं सिंगल रोखू शकला नाही. 17 धावा झाल्यात भागेश. 15 बॉलमध्ये 23 अजूनही करायचे आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. 15 बॉल 23 फारशा महाग नाहीये. सिंगल डबलनी हा टार्गेटपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि तो प्रयत्न नक्कीच करेल या मॅचमध्ये माटाडी संघ. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले आणि चेंडूला पाठवून दिलंय. स्क्रीनच्या दिशेने बघायचंय मनोज पवार सरांचा इशारा काय येतोय. अजूनही ते चेक करतायत मला वाटतं. आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर
येतोय सिक्सर. क्या बात, स्वीट साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. हा पहा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल पण तो पुढे आले, ओव्हर पिच बनवला आणि वैभव पाटील 6000 मिळतील त्यांच्या माध्यमातून जर येणाऱ्या 2 बॉलवरती 2 षटकार अजून आले तर. अजून एक त्याच दिशेने सुपर स्ट्रोक, वॉट शॉट. पुन्हा एकदा ब्लॅक स्क्रीनच्या समोर. याच्या अगोदर सिक्सर आणि त्याच्या नंतर पंच सांगत असताना की इट्स वेलकम फॉर. नाही नक्कीच इक्वेशन आता सोपं झालं या मॅच मध्ये. षटकार आणि चौकार आल्यानंतर पूर्णपणे समीकरण बदलले. आता इक्वेशन आपण पाहिलं तर 13 बॉलमध्ये 13 करायचे आहेत माटाडी 40+ संघाला. आणि माटाडी संघ जर या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचला तर विकी पाटील यांच्याकडे सुद्धा एक पारितोषिक आहे. या टीमसाठी बकरा दिला जाणार आहे. कुणाल जीवन पाटील यांच्याकडनं सलग 3 चेंडू 3 षटकार मारले तर 3000 रुपये, 3 बॉल 3 चौकार मारले तर 2000 रुपये. आणि वैभव पाटील यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक आहे. म्हणजे उद्याची धुळीबंधन बकरा घेऊन नदीवरच. राहुल मांगे यांच्याकडनं सुद्धा 3 बॉल 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाला दिलं जाईल. नक्कीच राहुल मांगे साहेबांनी आपला ATM खुला केलाय, कारण की आज आपण पाहतोय खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवलं जातो राहुल साहेबांच्या माध्यमातून. 13 बॉलमध्ये 13 आता या मॅच मध्ये करायचे आहेत. गोलंदाज थोडासा महागडा ठरला असंच म्हणावं लागेल. नंदूच्या विरोधात बिंदास बॅटिंग करतोय असंच म्हणेन. हाही फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्रक्षे डीप मध्ये एकदा पूर्ण झाले. आशीर्वादने कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायचे त्या मॅच मध्ये 11. 2 षटकात 29 झालेत. ज्या सरासरीचा भागाशी उल्लेख तू करत होता 10.00 पहिल्या ओव्हरमध्ये 10 होत्या, या ओव्हरमध्ये 19 आलेत. त्याच गोष्टी कधी कधी आपण प्रेडिक्शन करत असतो आणि त्या प्रेडिक्शनवरती आपण सक्सेसफुल होत असतो. कारण 10च्या सरासरीने धावा मेंटेन ठेवायच्या होत्या आणि आपण पहिलं षटक संपल्यानंतर त्या गोष्टीचा विचारही केला सूरज की 10 धावा आता झाल्यात. मग नेक्स्ट ओव्हरमध्ये जर 10पेक्षा जास्त धावा जर आल्या तर चांगलं होईल संघ म्हातारडीसाठी. आणि एक्झॅक्टली तेच आता घडतंय. कारण आता 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 29, एक गडी गमावला गेलाय. म्हणजे आता सध्या तरी 12मध्ये 11 धावा बनवायचे आहेत. सध्या तरी MTCचे कॅमेरामॅन सुंदर वर्क करत आहेत. सुंदर अपडेटिंग सूरजच्या माध्यमातून चालू आहे. एका बाजूला कोळेगावने निर्णय काय घेतलाय टॉस जिंकून गोलंदाजी. चला निर्जय संघ तुम्हाला बॅटिंग करायचे पुढच्या मॅच मध्ये. निर्जय 40+ 12 बॉलमध्ये 11 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. 12 बॉल 11 इथूनही सामना नितीन सर बनवू शकतो. कारण असं नाही की क्रिकेटमध्ये ऑन ग्राउंडच्या धावसंख्या तुम्ही कठीण करतात त्यांना ऑन पेपर ही तुम्ही कधी कधी माफ करा ऑन पेपर तुम्ही सोप्या करतात, त्या ऑन ग्राउंड ही कठीण करण्याची क्षमता आपण ठेवू शकतो. त्याच्यामुळे आता इथनं विचार करावा लागेल की येणाऱ्या 12 बॉलमध्ये 11 धावा जर डिफेंड करायचे असतील तर प्रत्येक फिल्डरला 100% द्यावं लागतील आणि प्रत्येक बॉलरला चांगलं कार्य याच दरम्यान करावं लागेल. नाही आजच्याच रात्रीमध्ये आपण बघितलं ना कोळेगावने 4 बॉल 3ची मॅच जिंकली होती. त्यामुळे अशक्य काहीच नाही आहे क्रिकेटमध्ये. 12 बॉल 11चं संरक्षण होऊ शकतं जर चांगलं षटक आलं. या ओव्हरमध्ये जितू या गोलंदाजाने 4 ते 5 धावा खर्च केल्या तर गोलंदाजीचं पलटवार होईल. मग मागचं जे षटक होतं नंदूचं त्याने 19 धावा थोड्याशा जास्त खर्च केल्या. आणि जितू प्रभावित करणारा खेळाडू आहे, कधी तो प्रभावित करू शकतो आणि तोच आला बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल. इथनं डॉट बॉल. आणि जितू जी चर्चा आपण केली ना की जितू प्रभावित करणारा खरं तर खेळाडू आहे. नेहमी त्याने स्वतःच्या शैलीवरती प्रभावित केलेलं आहे. विथ द बॅट तो चांगला खेळला या मॅचमध्ये. आता विथ द बॉल ही जिम्मेदारी ही रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावरती आली आहे की 20 त्याने बनवल्यात परंतु आता इथनं रोकायचे अजून 11मध्ये 11. पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे थर्ड मॅनला. आणि हे फटके आशीर्वाद बऱ्याच वेळा आम्ही पाहतो सहज खेळतात. थर्ड मॅन, फाईन लेग, लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे फटके त्याचे फेवरेट झोन आहेत. क्रिकेट असा खेळ आहे भागेश, प्रत्येक बॉलवरती तुम्ही ताकदीचा वापर करू शकत नाही. टायमिंग खूप महत्वाचे, गॅप भरपूर महत्वाचे आणि गॅपमध्ये फटके खेळणं नेहमीच पसंत केलं आशीर्वाद पाटीलने. आणि आशीर्वाद कडे खरं तर फुटवर्क सुद्धा आहे. मग त्याचा बेनिफिट तो जास्त मिळवत असतो. आता 10मध्ये अजूनही बनवायचे 10. जितू फील्ड प्लेस सजवतोय. त्यालाही माहिती की समोर फलंदाज बिंदास जो आतापर्यंत बिंदास खेळलाय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा 16 आल्यात. फुल टॉस, सेट बॅट्समन आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या समोर तुम्ही अशी चुकी करू शकत नाही. आणि क्रिकेटमध्ये नव्हे तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती चुकीला माफी नाही असं आपण म्हणत असतो. पण इथनं चुकी झाली फिल्डर कडून, बॉल बॉर्डरच्या बाहेर, चौकार. रिव्ह्यू घेतलाय, पंचानं चॅलेंज केलंय. त्यामुळे आता चेक करूया आपण एक्झॅक्ट काय घडलंय, चेंडूची हाईट फॅक्टर काय होतं, हे सर्व गोष्टी आता पाहिल्या जातील टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. पंचानं चॅलेंज केलेलं आहे.
फेअर डिलिव्हरी आहे, योग्य डिसिजन होता पंचांचा. त्यामुळे पंचांना चॅलेंज केलं होतं आशीर्वादने. चौकार जरूर मिळालाय. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. योग्य डिसिजन आहे. फिल्डिंग थोडीशी खराब झाली तिथे. 4 धावा मिळाल्यात. जशी मॅच संपेल कोळेगाव संघ तुम्हाला लगेच फिल्डिंग लावायची लक्षात घ्या. 9 बॉलमध्ये आता 6 करायचे त्या मॅच मध्ये. माटाडी संघाला सुपर 6च्या दिशेने वाटचाल करत असताना मात्र आज एक संघ क्वालिफाय होईल सुपर 3 मध्ये 40+ मधनं लक्षात घ्या. त्यामुळे यानंतर अजूनही 2 मॅचेस आहेत. त्यामुळे घाई करा. पुढचा बॉल जितू. नो लुक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. माईकच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 रन्स या मॅच मध्ये करायचे. आशीर्वादकडे स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळते. जितूचे प्रयत्न सुरू आहेत मात्र फिल्डिंगची साथ त्यांना मिळत नाहीये. विनोद गायकरे तुम्ही पाहता एस्टनच्या मागे भरपूर क्रिकेटही खेळलेले आहेत. एस्टनच्या मागे एक चांगली स्पर्धा पण त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहिली होती. गोलोली 40+च्या माध्यमातून 8 बॉल 5ची गरज आहे आता या मॅच मध्ये. जितू विकेटच्या शोधात आहे परंतु विकेट त्याला मिळत नाहीये. कारण आतापर्यंत जे बॉल फेस केल्यात ते सांभाळून फेस केल्या गेल्यात आणि त्याच खेळीसाठी तर जाणला जातो संघ माताडी. पहा बॉटमहँडचा सुंदर वापर. थोडासा दिमागाला शांत ठेवत असताना पाठवलं गेला डीप मध्ये. सिंगल झाली कंप्लीट. फंबलही झाले आणि त्याचाच फायदा मिळतात. धावा 2. नाही हे पाहिजे भाग्येश तुमच्याकडे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार षटकार येणार नाही. त्यामुळे सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि तेच करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय माटाडी 40+ संघ 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 धावा या मॅच मध्ये करायचे. आपण धावसंख्येचं प्रेडिक्शन लावलं. आपण म्हणत होतो की एवढा स्कोर कार्ड जरूर झाला पाहिजे तेव्हा गोळवली संघ या धावा डिफेंड करू शकतो. परंतु आता सूरजने अनुमान लावलाय की कदाचित या बॉलवरती मॅच फिनिश होऊ शकते. पाहूया प्रेडिक्शन खरं राहतंय का. थोडेसे पुढे आले. समोर खेळतात गॅप मध्ये आणि सूरजचं प्रेडिक्शन हे चांगलं राहिलं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 6 चेंडू ठेवत असताना हा सामना जिंकलाय माताडी 40+ न. नाही काल रात्री राज पाटीलचं अर्धशतक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं माटाडीच्या रेग्युलर संघामधनं. अनंत बाबूराव पाटील यांच्याकडनं बघा जर माटाडी संघ फायनल मध्ये पोहोचला तर 5 कोंबडे आहेत. क्या बात आहे. अनंत पाटील आपले हार्दिक हार्दिक स्वागत. जे ऑनलाईन सामना पाहतायत माटाडीवरनं त्यांच्याकडनं खूप सारे शुभेच्छा आहेत. अनंत पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 20 धावांची इनिंग बिंदासची पाहायला मिळाली आणि 22 धावांची आणि बिंदास ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला कोळेगाव संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. हार्डलक गोळवली संघ खूप चांगला खेळ केला मात्र 19 धावा ज्या नंदूच्या ओव्हरमध्ये आल्या तिथून पूर्णपणे मॅचला कलाटणी मिळाली आणि बिंदास ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला कोळेगाव संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत करण. तर विनंती करेन व्यासपीठावरून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी सन्माननीय राहुलजी मांगे साहेब